नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होतात, फायनली ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी गोष्ट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ऑफिशियलरित्या सर्व माहिती आलेली, सर्व तुम्हाला माहिती पुराव्यासहित या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये सर्व माहिती येऊन जाईल. आणि सर्वात अगोदर बहिणींनो, तुम्ही जर का KYC केली नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. KYC केली की नाही कमेंट करून सांगा. जर का KYC झाली असेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे, हो लिहून पाठवा. आणि जर का KYC झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे. तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. कारण की अजूनही या ठिकाणी मुदत आहे आणि मुदतीची आज जर का तुम्ही KYC केली तर तुम्हाला लाभ सुरू आहे. पण जर का मुदत संपली आणि मुदत संपल्याच्या नंतर जर का तुम्ही म्हणाल की सर माझी KYC करून द्या, तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा येऊ शकतो. जर का मुदतवाढ झाली नाही तर तुमची KYC होणार नाही आहे. म्हणून मुदतीच्या आत तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. जर का मुदत संपली तर तुम्हाला KYC करता येणार नाही आहे. अजूनही मुदत आहे. तर सर्व बहिणींनी लवकरात लवकर KYC करून घ्या आणि कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. झाली असेल तर हो लिहून पाठवायचे, झाली नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. ज्या बहिणींची KYC झाली नाही त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. काळजी करू नका, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर सर्वात अगोदर सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि बहिणींनो, तुमचे शेजारी पाजारी, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा हा व्हिडिओ कळायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा ही माहिती कळायला पाहिजे की त्यांची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे. आता तुम्हाला प्रूफवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार का, ही चर्चा राज्यभरामध्ये गाजत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा मोठा खुलासा केला आहे. बघा बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर एकीकडे KYC या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे, एकीकडे बहिणींना प्रतीक्षा आहे की हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. पण बघा तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी एक वेगळीच चर्चा सुरू आहे राज्यभरामध्ये. आणि ती चर्चा अशी की लाडकी बहीण योजना बंद होणार का. कारण की आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेमध्ये बहिणींना एक प्रश्न पडलेला आहे की आता आचारसंहिता लागलेली आहे, मग आम्हाला हप्ता मिळणार नाही, म्हणजे याचा अर्थ की लाडकी बहीण योजना बंद झाली का, हा प्रश्न बहिणींना पडला आहे. आणि ह्याच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. आता राज्यभरामध्ये ह्या चर्चा सुरू झाल्या, तर ही संपूर्ण चर्चासुद्धा ठिकाणी खूप महत्त्वाची होती. म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी ही योजना सुरू केली होती तर त्यांनीच या ठिकाणी मोठा खुलासा केला आहे. आता खुलासा काय केला आहे बघा. शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की ही जी काही योजना आहे, ही योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरूच राहणार आहे. म्हणजेच ही योजना बंद होणार नाही, असं स्पष्टपणे त्यांनी एकदा खुलासा केला आहे. यासोबतच योजनेच्या KYC प्रक्रियेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे. आता बघा, राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेच्या भविष्याबाबत निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी शिंदे यांचे निवेदन अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहे. आता शिंदे यांचे निवेदन अत्यंत महत्त्वाचे का ठरले ते आपण बघूया. तर बघा, योजनेची पार्श्वभूमी आणि लोकप्रियता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी 21 ते 65 वर्ष वयोगटामधील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देते. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिले जात असतात. यामुळे महिलांना या ठिकाणी खूप मोठा आधार मिळतो. आता ही जी काही रक्कम आहे, ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते, म्हणजेच DBT मार्फत. तर DBT म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, याला आपण DBT म्हणतो. म्हणजेच डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतात, एकही रुपया कट होत नाही. आता या प्रणालीद्वारे जमा केली जाते. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाखो महिलांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकात महायुतीला मते देऊन यश मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे बहिणींसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे आणि सरकारसाठी सुद्धा ही योजना खूप महत्त्वाची आहे. म्हणून ही योजना अविरतपणे सुरू राहणार आहे. ही योजना बंद होणार नाही आहे. आणि ज्या काही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या की ही योजना बंद होणार आहे, ही योजना आता बंद होऊन जाईल, तर त्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. कारण की ही योजना बंद होणार नाही आहे. ही योजना कंटिन्युअसली तुमची चालू राहणार आहे. पुढील 5 वर्षे तरी ही योजना बंद होणार नाही आहे, अशी महत्त्वाची घोषणासुद्धा करण्यात आलेली होते. पुढे बघा,
त्यामुळे या योजनेचे जे काही राजकीय महत्त्वही वाढलेले आहे. मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे आणि ई-KYC प्रक्रियेच्या मदतीमुळे योजना बंद होण्याच्या अफवा पसरलेल्या होत्या. म्हणजेच का, तर ही योजना बंद होईल अशा अफवा या ठिकाणी पसरल्या होत्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये याबाबत बोलताना म्हटलेले आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही जी काही योजना आहे, तर ही योजना आमच्यासाठी प्राधान्य आहे. म्हणजेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आमच्यासाठी प्राधान्य आहे आणि ही योजना खूप महत्त्वाची आहे. पुढे बघा, निवडणुकीमध्ये ह्या योजनेच्या लाभार्थ्यांनी आम्हाला या ठिकाणी साथ दिली, त्यामुळे ही योजना बंद करण्याचा कोणताही या ठिकाणी विचार नाही आहे, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण ह्या योजनेमुळे आम्ही सत्तेमध्ये आलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. ती कोणत्याही अडचणींशिवाय सुरूच राहील. शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना या योजनेची सुरुवात झाली होती. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री होती त्यावेळेस ही योजना सुरुवात केली होती. आता ते उपमुख्यमंत्री आहेत, पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ही योजनेची सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा हा खुलासा योजनेच्या समर्थकांसाठी दिलासादायक या ठिकाणी ठरलेला आहे. आता बघा, हे झालं तुमचं सोल्युशन की योजना बंद होणार की नाही याचं उत्तर तुम्हाला मिळालं. आता या ठिकाणी ई-KYC बाबत सुद्धा महत्त्वाची अपडेट आली आहे. आता ई-KYC प्रक्रियेबाबत महत्त्वाची मोठी अपडेट काय ते समजून घेऊया. बघा, या योजनेच्या लाभासाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या बहिणी ई-KYC करतील त्याच बहिणींना लाभ मिळणार आहे. आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत फक्त 80 लाख महिलांनी योजनेची KYC केली आहे. आता हा आकडा वाढून जवळजवळ 1 कोटी झाला असेल. ठीक आहे, म्हणजेच काय, 80 लाख प्लस या महिलांनी योजनेची KYC केली आहे. आता अजूनही जर तुम्ही बघितलं तर 2.5 कोटी महिला आहेत. किती? 2.5 कोटी महिला आहेत. तर 2.5 कोटी महिलांपैकी बाकीच्या महिलांनी KYC केली नाही आहे. आता ह्यामध्ये काय होणार आहे, जर का सरकारने मुदतवाढ दिली नाही तर काय होणार आहे, तर ज्या 80 लाख महिला आहेत किंवा 80 लाख प्लस ज्या महिला आहेत त्याच महिलांना लाभ मिळणार आहे. बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना लाभ मिळणार नाही. मग त्या महिला म्हणतील की सर आमचा लाभ बंद झाला, आम्हाला माहीत नव्हतं. म्हणून सरकारने तुम्हाला जवळजवळ एवढा कालावधी दिला आहे KYC करण्यासाठी. तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही जर का KYC केली नाही तर मग सरकारसुद्धा सांगेल की आम्ही एवढी मुदत दिली होती, तेवढ्या मुदतीमध्ये तुम्हाला KYC करायची होती. आणि मीही तुम्हाला सांगतोय की टाईम आहे तर KYC करून घ्या. टाईम जर का गेला, जर वेळ गेली तर तुम्हाला KYC करता येणार नाही आहे. म्हणून बहिणींनो, KYC नक्की करून घ्या. तुमचा लाभ हा तुम्हाला मिळत राहील. हक्काचे तुमचे 1500 रुपये तुम्हाला सुरू ठेवायचे असतील तर KYC नक्की करून घ्या. आणि जर का तुम्ही अपात्र असाल असं तुम्हाला वाटत असेल की जर मी KYC केली आणि मी अपात्र होऊन जाईल, तर मग तुम्ही असंही अपात्र होणार आहेत KYC नाही केली तरी, आणि असंही अपात्र होणार आहात. आणि जर का तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. KYC करून टाका. तुमची KYC झाल्याच्यानंतर तुम्हाला लाभ हा मिळत राहणार आहे. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं तर पारदर्शकता आणण्यासाठी, ही प्रक्रिया पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अलीकडेच बाढ प्रभावित भागांमधील महिलांसाठी ई-KYCची मुदत संपण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेली होती. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर 2025 घोषणा केली होती की बाढग्रस्त भागांमधील महिलांसाठी ई-KYCची अंतिम मुदत ही 15 दिवसांनी वाढवली जाईल. आधी ही प्रक्रिया नोव्हेंबर 2025 पूर्ण करावी लागणार होती. सध्या ई-KYC प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025 सुरू आहे. म्हणजेच काय, 18 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे. 18 तारखेच्या नंतर तुम्हाला मुदतवाढ होती नाही होती हे सांगता येणार नाही. आणि ह्या मुदतीपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांचे जे नाव आहे ते यादीमधून वगळले जाईल आणि पुढील हप्ता हा मिळणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. दररोज सुमारे 4 ते 5 लाख महिलांकडून ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे. आणि ई-KYCसाठी आधार कार्ड आणि बँक खाते यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. आणि सरकारने नुकतेच ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला होता, ज्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र आता मुदत संपण्यापूर्वी सर्व पात्र महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. म्हणजे मुदतीच्या तुम्हाला ही KYCची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. तर बहिणींनो, सर्वांनी KYC करून घ्या. अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे, म्हणून सर्वांनी KYC करा. आता बघा, KYC झाल्याच्यानंतर लगेच तुम्हाला आता जर तुम्ही बघितलं तर नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा आहे की नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही काळजी करू नका, कारण की नोव्हेंबर हप्त्यासाठी संपूर्ण तयारी सुरू झाली आहे. आणि आचारसंहितेमध्येही तुम्हाला पैसे मिळणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.